आमच्या या शेतीमध्ये आम्ही कपाशी, सोयाबीन, मका, केळी, पपई ही पिकं घेतो आणि हे पिकं जे आम्ही घेतो ते बायोस्कर टेक्नॉलॉजीचं त्याला सर्व आम्ही औषधी वापरतो। फवारणीसाठी जर्मिनेटर सारखे जे पंचामृत आहेत ते आम्ही वापरतो आणि त्यांचं कल्पतरू नावाचं जे खत आहे ते खत आम्ही वापरतो। ते पूर्ण सेंद्रिय खत असल्यामुळे जमिनीची पोत त्याच्यामुळे सुधारते आणि उत्पन्नामध्ये भर पडते। 25% उत्पन्न इतर खतापेक्षा त्या खतामध्ये आम्हाला उत्पन्न जास्त मिळतं आणि जमीन त्याच्यामुळे खराब होत नाही, जमिनीची पोत सुधारते आणि आपल्याला अन्न, धान्य, भाजीपाला, फळं जे आहेत ते आपल्याला सर्व सेंद्रिय शेतीतून मिळतं आणि सेंद्रिय खतामुळे आपल्याला ते मिळतं। ते आपल्याला आज आरोग्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे। आणि हे जे फर्टिलायझर वापरतात त्याच्यामध्ये अक्षरशः सर्व विषच असतं जवळजवळ ते, त्याच्यामुळे त्या फळावर भाजीपाल्यावर किंवा अन्नधान्यावर त्याचा परिणाम होतो आणि त्याच्यामुळे या प्रकृती ज्या बिघडत आहेत अलीकडे त्याच्यामुळे लोकांच्या हे प्रकृती बिघडत आहेत। म्हणून सेंद्रिय शेतीवर जास्त आम्ही भर देतो आणि बायोस्कर टेक्नॉलॉजीचं जे आहे ते सर्व आम्ही वापरतो आणि मालाची क्वालिटी येते, त्या मालाला जास्त भाव मिळतो। दुसऱ्या बाजारभावापेक्षा आम्हाला 15-20% भाव जास्त मिळतो। ही जी पपई आहे ही तैवान 786 जातीची तैवान पपई आहे। ही तैवान पपईचं रोप आम्ही सोलापूरहून दादा बोडके यांच्या नर्सरीतून आम्ही इथे मागवलेलं आहे। 8 रुपयाचं एक रोप प्रमाणे आम्ही मागवलेलं आहे आणि हे 9 महिन्याचं पूर्ण झाल्यानंतर 9व्या महिन्यामध्ये याचं फळं घ्यायला विक्रीत बाजारात न्यायला आपल्याला हाताशी येतात। याचं एका झाडाला जवळजवळ 70-80 किलो ते 1 क्विंटलपर्यंत आपल्याला पपई मिळतात। त्याचा जर बाजारभाव आपल्याला 10-15 रुपये किलो जर मिळाला तर आपल्याला भरपूर उत्पन्न मिळतं। पपई आम्ही ज्यावेळेला रोप आणल्यानंतर एक 8 दिवस हे पपईचं रोप आपल्या हवामानामध्ये शूट होण्यासाठी 8 दिवस त्याला आपल्या हवामानामध्ये शेडनेटमध्ये ठेवलं। नंतर ज्यावेळेला हे पपईचं आम्ही रोप लावलं, प्लास्टिकच्या पिशव्या फाडून त्याला माती असते, खत माती असं असतं ते त्याची पिशवी फाडून आम्ही ते बरोबर खड्डा करून त्याच्यामध्ये बरोबर लावलं आणि लावल्यानंतर त्याला ड्रिचिंग केलं, जर्मिनेटरच्या पाण्याचं ड्रिचिंग केलं। बायोस्कर टेक्नॉलॉजीचं जे जर्मिनेटर आहे त्याला उगवण शक्ती 100% होते आणि उगवण होण्याला ते मदत करते आणि वाढीच्यासाठी ते ताबडतोब 10-15 दिवसातच ते मुळ्या तयार करते। त्याच्यामुळे झाडाची वाढ लवकर होते आणि पांढऱ्या मुळ्या लवकर तयार करतं ते, त्याच्यामुळे झाड एकदम फ्रेश होऊन जातं। कपाशीला त्याच्यावरती खोडकिडा लागत नाही, त्या जर्मिनेटर वापरल्यामुळे खोडकिडा त्याच्यामध्ये जात नाही आणि त्याच्यामुळे खोडकिड्याचं माशीचं प्रमाण अजिबातच राहत नाही। आणि त्याच्यात फवारणी जर मारली आपण पंचामृतची, बायोस्कर टेक्नॉलॉजीची पंचामृत आहे त्याची फवारणी मारली तर त्याच्यावर आळी पडत नाही, मावा पडत नाही, तुडतुडे पडत नाही आणि रोग प्रतिकार शक्ती त्याच्यामध्ये असते आणि झाड त्याच्यामुळे ते फवारणी केल्यामुळे झाड अगदी पॉवरफुल राहतं, त्याच्यावर कुठल्याही रोगाचा असर पडत नाही। रासायनिक खतामुळे जमिनीची पोत बिघडून जाते आणि सेंद्रिय खतामुळे जमिनीची पोत सुधारते, जमिनीमध्ये नरमपणा येतो आणि जमिनीमध्ये जे जीवाणू तयार होतात सेंद्रिय खतामुळे ते जीवाणू हे आपल्याला उपयोगी असतात। कुठल्याही पिकाला हे जीवाणू उपयोगी असतात, त्याच्यामुळे असंख्य जीवाणू तयार होतात। बायोस्कर टेक्नॉलॉजीचं कल्पतरू नावाचं खत घ्या तुम्ही, बायोस्कर टेक्नॉलॉजीचे जे पंचामृत असतं ते फवारणी करा आणि बायोस्कर टेक्नॉलॉजी सर्वच जे औषध म्हणा, खतं म्हणा, या बाबतीमध्ये पिकासाठी ते सर्व उपयुक्त आहेत आणि त्याच्यामध्ये बाकीच्या सेंद्रिय याच्यामध्ये फर्टिलायझरमध्ये विषारीपणा असतो आणि आपण जर फर्टिलायझर दिलं, कृत्रिम खतं दिले तर ते जीवाणू जमिनीमधले जीवाणू मारून टाकतं ते आणि हे जे आहे ना हे जीवाणूची संख्या वाढवतं। सेंद्रिय खत कल्पतरू नावाचं किंवा आपले पंचामृत जे आहे फवारणीचं ते जीवाणू वाढवतं, त्या जीवाणूमुळे आपल्याला पिकाला ते एकदम उत्तम मदत करतं जीवाणू। आणि हे मारक आहे कोणतं जे आपल्याला फर्टिलायझर वापरतो आपण ते एकदम जमिनीलाही पिकालाही मारक आहे आणि भाजीपाला किंवा अन्नधान्य हे त्याच्यामध्ये ते जातं, ते अन्नद्रव्य त्याचं ते फर्टिलायझर त्याच्यामध्ये गेल्यामुळे त्याची क्वालिटी राहत नाही मालाची, त्याच्यापासून दुष्परिणाम होतो। म्हणून हे जास्त महत्त्वाचं आम्ही मानतो आणि त्याच्यामुळे आमची जमीन सुधारली तर त्याच्यामध्ये शेणखताची जोड मिळाली आणि या खताची जोड मिळाल्यामुळे आमचे उत्पन्नामध्ये फरक पडला आणि उत्पन्नाची क्वालिटी आली।